जग जेव्हा गाढ झोपेत होतं तेव्हा इस्रायलने इराणच्या विरोधात ऑपरेशन रायझिंग लायन राबवलं. इराणचे आण्विक तळ, शस्त्रांचे कारखाने आणि लष्करी संकुलांना टार्गेट करण्यात आलं. एकाच वेळी हवाई आणि सायबर हल्ला करण्यात आला. आणि जेव्हा ही कारवाई सुरू होती तेव्हा मोसादने गुप्त मोहीम राबवत इराणच्या टॉप कमांडरचा काटा काढला. इस्रायलची 200पेक्षा जास्त विमानं इराणच्या आकाशामध्ये घिरट्या घालत होती आणि या विमानांनी 100पेक्षा जास्त ठिकाणांना लक्ष्य केलं. इस्रायलचे हल्ले अचूक होते, प्रभावी होते, परंतु तरीसुद्धा इस्रायलवर जो अणुयुद्धाचा धोका आहे त्याचं संकट अद्याप टळलेलं नाही आहे. कारण इस्रायलच्या या हल्ल्यामध्ये इराणचा एक जबरदस्त आण्विक तळ सुरक्षित राहिलेला आहे, शाबूत राहिलेला आहे. तुमचा शत्रू किंवा तुमच्या वाईटावर उठलेला एखादा माणूस जर तू राहशील किंवा मी राहीन अशा प्रकारची भूमिका घेत असेल तर त्याला एखादा शहाणा आणि शक्तिशाली माणूस ज्या प्रकारे उत्तर देईल त्याच प्रकारे इस्रायलने आज इराणला उत्तर दिलेलं आहे. जर तुला मला संपवायचं आहे तर लक्षात ठेव, माझं अस्तित्व तर शिल्लक राहीलच, परंतु मी तुझं अस्तित्व पूर्णपणे संपवून टाकेन. हे इस्रायलने ऑपरेशन रायझिंग लायन राबवून इराणला दाखवून दिलेलं आहे.